नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र सेट 2011 साली घेण्यात आलेल्या पेपर 1 मधील प्रश्न। चला तर मग सुरुवात करूया प्रश्नांना। या प्रश्नात 2 विधाने 1 आणि 2 दिलेली आहेत। त्यानंतर पी आणि क्यू हे 2 निष्कर्ष आहेत। तुम्हाला दोन्ही विधाने खरी मानवायची आहेत आणि त्यापासून कोणते निष्कर्ष निश्चितपणे काढता येतील हे ठरवायचे आहे। तुमचे उत्तर पुढीलपैकी एका पर्यायाद्वारे दर्शवायचे आहेत। पर्याय आहे फक्त पी हा निष्कर्ष निघतो, फक्त क्यू हा निष्कर्ष निघतो, पी आणि क्यू हे दोन्ही निष्कर्ष निघतात, पी आणि क्यू यापैकी कोणताच निष्कर्ष निघत नाही। विधान आहे 1 सर्व लिपिक आधुनिक आहेत, काही पुरुष लिपिक आहेत। निष्कर्ष आहे सर्व आधुनिक व्यक्ती पुरुष आहेत, काही पुरुष आधुनिक आहेत। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, फक्त क्यू हा निष्कर्ष निघतो। प्रश्न क्रमांक 33 योग्य पर्याय वापरून रिकामी जागा भरा। बीटा अल्फा प्रथम क्रमांक, पर्याय आहे द्वितीय अंक, नांदी अंतिम अंक, मध्यंतर। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, नांदी। प्रश्न क्रमांक 34 पुढीलपैकी कोणती शब्दजोडी इतर जोड्यांपासून वेगळी आहे? पर्याय आहे ब्रेड, लोणी, पेय चहा, द्रव्य पाणी, शीतपेय पेप्सी। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 ब्रेड, लोणी। प्रश्न क्रमांक 35 वयस्क लोकांची एका सहलीत 25 लोक चहा पितात, 20 लोक कॉफी पितात आणि 15 लोक दूध पितात। 10 लोक चहा व दूध दोन्ही पितात, 8 लोक दूध व कॉफी दोन्ही पितात, चहा आणि दूध पिणारे कोणीच नाही आणि प्रत्येक व्यक्तीवरील 3 पेयांपैकी किमान एकाचे सेवन करते। सहलीला जाणाऱ्या लोकांची एकूण संख्या किती? पर्याय आहे 25, 32, 42, 60। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, 42। प्रश्न क्रमांक 36 4 + 44 + 444 + 4444 प्लस टिंब या क्रमिकेत 9 पदे आहेत। या सर्वांची बेरीज केल्यास येणाऱ्या संख्येच्या दशमस्थानी कोणता अंक असेल? पर्याय आहे 2, 3, 5, 8। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, 5। खालील तक्त्यामध्ये TT 950 मोटरसायकलच्या 6 युरोपियन देशांमध्ये 6 महिन्याच्या कालावधीत झालेल्या विक्रीची माहिती दिली आहे। ही माहिती वाचून प्रश्न 35 ते 37 ते 42 ची उत्तरे लिहा। इथे त्यांचं देश आणि महिने दिलेले आहेत। तर यावर आधारित आपण प्रश्न बघूया। जर्मनीतील विक्रीचे हे एकूण विक्रीच्या किती टक्के होते? पर्याय आहेत 26.6%, 25.4%, 25.8%, 24.1%। तर याचा उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, 25.4%। प्रश्न क्रमांक 38 एकूण विक्रीच्या किती टक्के विक्री हे मे महिन्यात झाली? पर्याय आहेत 25.6, 24.1, 20.3, 17.9। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, 17.9% विक्री ही मे महिन्यात झाली। त्यानंतर प्रश्न क्रमांक 39 कोणत्या महिन्यामध्ये आधीच्या महिन्याच्या तुलनेत सर्वाधिक विक्री झाली? पर्याय आहे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, एप्रिल। प्रश्न क्रमांक 40 फरवरी महिन्यात सर्वाधिक विक्री झालेल्या देशांमधील विक्री मासिक एकूण विक्रीच्या किती टक्के होते? पर्याय आहे 24.7, 23.1, 36.5, 15.1। तर अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, 24.7। प्रश्न क्रमांक 41 इटलीमध्ये पहिल्या 4 महिन्यात झालेल्या विक्रीची मासिक सरासरी किती आहे? पर्याय आहे 22, 23, 24 आणि 26। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, 22। या पुढील प्रश्न आपण पुढील भागात घेऊ। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।